आज इथे बसवलेला आहे नवी मुंबईच्या नागरिकांचा विषय म्हणण्यासाठी तो बसवलेला आहे, बरोबर आहे. तर आमची अशी विनंती आहे, आम्हाला आयुक्त साहेबांना पण भेटायचं आहे. आमचे सर्व कार्यकर्त्यांना आतमध्ये येऊ द्या, सर्वांसमोर बोलतो मी तुम्हाला, आतमध्ये येऊन बसू द्या. तुम्ही जे म्हणणार तेवढंच आमचे मेन मुख्यमंत्री आतमध्ये जाणार आणि एकही कार्यकर्ता कुठलाही शोर करणार आहे, कारण साहेब सर्व व्यापारी आहेत. एवढी मला एक विनंती आहे, कार्यकर्ता व्यापारी आले त्यांचा मान तोडू देऊ नका, सर्वांना आतमध्ये येऊ द्या आणि आयुक्त साहेबांचा जे विषय लोकांना भेटायचं त्यांचा भेटून त्यांची मागणी होईल. कारण हे लोकांसाठी आहे महानगरपालिका, त्यामुळे त्या महानगरपालिकेत एकही माणसाने पाऊल ठेवलेलं नाही आतापर्यंत. त्यामुळे आतमध्ये बसू देत का 5 मिनिट बघितलं. दोन गोष्टी आपण सुरुवातीलाच आपल्याला अतिक्रमणाची कारवाई पद्धती ठरवण्यात निश्चितपणे होणार आहोत. आणि सगळे जे वॉर्ड ऑफिसर आहे, आमचे जे इंजिनियर आहे, आमचं जो पथक आहे, त्यासाठी आम्ही त्यांना सुस्पष्टपणे कल्पना तसे देणार आहोत, निर्देश आम्ही तसे देणार आहोत. नंबर 1. नंबर 2, आता कमिशनर साहेबांशी हा सकाळी विषय झाला. कमिशनर साहेबांनी सांगितलं त्यांचं निवेदन घ्या, त्यांच्याशी डिस्कशन करा. त्यामुळे मी जे आलेलो तर कमिशनर साहेबांच्या माध्यमातूनच आपल्याकडे आलेलो आहे. आता साहेब एका मीटिंगमध्ये बसलेले आहेत, तर त्यामुळं आपल्या ज्या भावना आहे, नाही आपल्या ज्या भावना आहे, आपलं जे निवेदन आहे आणि आपण जे आयुक्तांना आता तुम्ही लोकांशी बोला त्याच्याबद्दल मी म्हणजे एक मानते मी तुम्हाला की तुम्हाला व्यापाऱ्यांचा आदर आहे म्हणून तुम्ही व्यापाऱ्यांमध्ये सहभागी याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते आणि धन्यवाद पण देते. सहभागी झाला, त्यांच्या समस्या तुम्ही समजून घेऊन त्याला योग्य तो रिस्पेक्ट दिला. आता आमची मागणी इतकीच आहे की हे सगळं तुम्ही ठीक आहे, पण अजूनही काही मुद्दे आहेत की जे आम्हाला न्याय द्यायचा आहे ते आम्हाला अधिक तुमच्या आयुक्तांशी बोलायचे ते त्यांनी. दुसरी गोष्ट कारण काय, मी मॅडम जे सांगितलं ते पूर्णवृत्ती मी करतो. 2005 ते 2004ला तुम्ही कायदा काढला होता, मिस्टर सोनी होते आयुक्त असताना. त्यावेळी त्यांनी कायदा काढला होता की जे व्यापाऱ्यांना एक त्रास होत होता नगरपालिकेच्या वतीने की तुम्ही मार्जिनल स्पेसचा एक रेंट सुरू करा, आणि ते नियमितप्रमाणे सर्व व्यापारी देत होते आणि एकदम चांगल्या प्रमाणे तिकडचं कार्य चालत होता. 2007ला तो कायदा तुम्ही बंद केला दुसऱ्या आयुक्ताला आल्यामुळे. तर आमची ते पण मागणी आहे की साहेब व्यापारी पैसे द्यायला तयार आहे. नाही, त्याच्याबाबत मॅडम माझं लिगल आहे की मी आता आपल्याला सांगितलं कमिशनर साहेब एका मिटिंगमध्ये आणि कमिशनर साहेबांनी आपल्याकडं हे सगळं चर्चा करण्यासाठी वगैरे आम्हाला पाठवलं. मी साहेबांच्या एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथं आलेलो. आता आपल्या याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे मुद्दे आहेत, आपले इतर सुद्धा जे मुद्दे आहेत ते आपण एक निवेदन स्वरूपामध्ये दिलं तर त्याची एक स्वतंत्र बैठक आम्ही कमिशनर साहेबांना सांगून लावतो आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला निश्चितच तोडगा काढता येईल. आपल्याला हे अशा एक डेमोक्रॅटिक पद्धतीने आपण जाऊ अशी आमची प्रशासनाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना विनंती आहे. बरोबर आहे, पण तुमच्या वतीने आम्हाला एक ठोस निर्णय आता पाहिजेच पाहिजे. याचा पुढे ऐरोलीत नाही, नवी मुंबईत कुठेही तुम्ही आपल्याला आता सांगितलं, तुम्ही सांगितलं आपल्याला आता सांगितलंय त्यांनी आपल्याला. एक मिनिट, इथून पुढे नवी मुंबईतल्या कुठल्याही व्यापारावरती अशा प्रकारची कारवाई आमचे अधिकारी करणार नाहीत आणि केला तर त्यांना महानगरपालिका सस्पेंड करेल हे त्यांनी आपल्याला आता सांगितलं. बेकायदेशीर कार्य, आम्ही बेकायदेशीर व्यापारी सुद्धा कायद्यानेच राहतात, थोडंफार इकडे तिकडे झालं त्याचा दंडही भरतात, त्याचीही त्यांची तयारी असते. पण महानगरपालिकेने बेकायदेशीर वागू नये, गुंडशाही करू नये, व्यापाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करू नये आणि हप्ता त्यांच्याकडनं मागू नये, कारण ते पगार घेतात महानगरपालिकेकडून आणि महानगरपालिकेचं काम करतात. व्यापाऱ्यांकडनं हप्ता घेऊन त्यांचं घर चालत असेल तर त्यांनी गुंडेगिरी करावी, मग महानगरपालिकेत नोकरी करू नये. 100% सहमत आहोत, 100% सहमत. देर रात तक आयुक्त साहब के साथ इनकी बैठक हुई है और 5 लोगों की टीम इन्होंने बनाई है. जिस अधिकारी ने जो गलत काम किया हमारे ऐरोली के अंदर, तो अभी पाटिल साहब जो थे उन्होंने मुझे जाते हुए बोलते गया है कि भाई हमने एक टीम बना दी है, कल से हम उसके ऊपर काम कर रहे हैं और जिस अधिकारी ने तुम्हारे ऊपर अन्याय किया है उसको हम छोड़ने वाले किसी भी हालत में नहीं है. पहली बात तो ये. दूसरी बात, इसके बाद में नई मुंबई के अंदर इस प्रकार की घटना घटने नहीं देंगे हम. और इन्होंने ये भी कहा है कि इनका ये निर्णय होने के बाद आप व्यापारी से हम संपर्क करेंगे और जो मुख्य व्यापारी को बुला के हमने क्या किया, किस प्रकार का क्या, ये विषय हम आपके सामने रखेंगे. तो ये व्यापारियों की जीत है. व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता. ऐरोली सेक्टर 16 मध्ये वेलकम दुकानाचे जे मालक आहेत त्यांच्याकडे गायकवाड या अधिकाऱ्याने 60,000ची मागणी केली.
त्या 60,000 देण्यासाठी जेव्हा विरोध केला तेव्हा त्या अधिकाऱ्याने वैयक्तिक रागापोटी त्या दुकानातल्या सगळ्या वस्तू बाहेर फेकल्या, सिलेंडरपासून सगळ्या वस्तू बाहेर फेकल्या आणि राग व्यक्त केला. एखाद्याला अधिकाऱ्याला जेव्हा कार्यवाही करायची असते तेव्हा ती नियमाप्रमाणे करायची असते. सगळ्या नियमांचं उल्लंघन करून गायकवाड या अधिकाऱ्याने कार्यवाही केली. भारतीय जनता पार्टी गायकवाड यांचा निषेध करते. कुठल्याही प्रकारची खंडणी मागण्याचा अधिकार या अधिकाऱ्यांना नाही. त्यांचे नियमाचे बांधिले त्यांनी तसे वागले पाहिजेत. गेले काल जवळजवळ 5 तास सगळे व्यापारी ऐरोली सेक्टर 3 मधल्या वॉर्ड ऑफिसवर बसल्यानंतर सुद्धा त्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही. कालच हा विषय संपला असता जर सविस्तर आश्वासन आयुक्तांकडून देण्यात आलं असतं तर. आणि तसं आश्वासन न मिळाल्यामुळे हा सगळ्या व्यापाऱ्यांचा राग, रोष आणि निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलो होतो. आज उपायुक्त, अतिक्रमणचे उपायुक्त जे शेख साहेब आहेत त्यांनी भविष्यामध्ये कुठलाही अधिकारी अशा प्रकारची कार्यवाही करणार नाही, केली तर त्याला आम्ही माफ करणार नाही आणि सगळ्या नियमांचं पालन करूनच आम्ही कार्यवाही करू. कुठलीही बेकायदेशीर कार्यवाही जी झालेली आहे परवा अशी भविष्यात होणार नाही असं आश्वासन सुद्धा या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे.